आस, पाहे रात्रंदिवस, पाहे रात्रंदिवस, वाट तुझी भेटी लागे जीवा, लागलीसे आस. प्रत्येक व्यक्तीची आनंदाची व्याख्या ही काही वेगळी असते. एका विलक्षण आनंदासाठी हजारो भाविक लोखंड जसे चुंबकाकडे आकर्षित व्हावे त्याप्रमाणे ओढले जात होते. जिकडे नजर टाकावी तिथे भाविकच भाविक. आज हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या भाविकांच्या आसुसलेल्या चेहऱ्यावर परमानंद झळकत होता. यामागचे कारण असे की त्या परमात्म स्वरूप परब्रह्माचे दर्शन म्हणजेच गुरुदर्शन होय. तान्हा पाडस ज्याप्रमाणे आईच्या पाण्यासाठी कासावीस होऊन सैरावैरा शोधत फिरत असतं, हंबरडं फोडत असतं, अगदी तशीच काहीशी अवस्था झाली असावी या भाविकांची. म्हणूनच की काय, यांची आईसुद्धा अगदी धावत आपल्या पाडसांना मायेचा प्रसाद देण्यासाठी, त्यांना दर्शन देण्यासाठी आली. गुरुभेटीची तळमळ सर्व भक्त शिष्यांना या सोहळ्याच्या दिशेने खेचत होती. हा आनंद उत्सव होता अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांच्या दर्शनाचा, ज्यासाठी हजारो लोकांची तोबा गर्दी झाली होती. येणारे जाणारे अचंबित होऊन पाहत होते या सोहळ्याकडे आणि त्या गर्दीकडे. हा सोहळा आयोजित करण्यात आला होता 12 मार्च 2024 रोजी रायगड जिल्ह्यातील नवघरपाडा या ठिकाणी. आदल्या दिवशीच म्हणजेच दिनांक 11 मार्च 2024 रोजी परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचे आगमन झाले आणि आज आपल्या लाडक्या परमपूज्य गुरुमौलींच्या पादुकांची सेवा करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले श्री व सौ प्रिया महेश पाटील या भाग्यशाली यजमानांना. त्या रात्री परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांनी यजमानांच्या निवासस्थानी विसावा घेतला. रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी आणि आज असा हा रायगड जिल्हा पुनश्च एकदा सज्ज होता एका आध्यात्मिक सोहळ्यासाठी. दिनांक 12 मार्च 2024 रोजी वाजत गाजत मोठ्या थाटात मिरवणुकीतून परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांना यजमानांच्या घरापासून कार्यक्रम स्थळापर्यंत आणण्यात आले. मिरवणुकीत सामील देखावे, पताके, ध्वज, कलशधारी, निशाणधारी महिला मिरवणुकींची शोभा वाढवत होते. कार्यक्रमस्थळी पोहोचताच परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुका व प्रतिमेचे सुहासिनींनी औक्षण करून स्वागत केले व त्यानंतर त्यांना संतपीठावर विराजित करण्यात आले. या सोहळ्यात सुमारे 14,000 ते 15,000 भाविकांची उपस्थिती होती. कार्यक्रमस्थळी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वेदसंपन्न पुरोहितांमार्फत परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले. त्यावेळेस तिथे उपस्थित 2,000 भाविकांनी नित्यपूजनातील श्रीपादुकांचे मनोभावे पूजन केले. आपले हे मन एकाग्र करणे म्हणजे फार अवघड काम म्हणावे लागेल, कारण असे हे अस्थिर मन आत्ता या ठिकाणी असते तर दुसऱ्या क्षणात दुसऱ्या ठिकाणी. परंतु सद्गुरूंनी सांगितलेला भक्ती मार्ग हा मन एकाग्र करण्यासाठीचा एक उत्तम मार्ग आहे. केवळ एवढेच नव्हे तर भक्तीमुळे आपल्यातील सात्विकता वाढते, निर्णय क्षमता विकसित होते, असे प्रबोधन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार मयुरेताई कोगेरे यांच्या मुखातून श्रवण करताना भाविक मग्न झाले होते. आपल्या परमपूज्य जगद्गुरू श्रींचा तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हा दिव्य संदेश जोपासून सामाजिक उपक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्याच्या वतीने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाला एक मोबाईल टॉयलेट व्हॅन सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमासाठी माननीय श्री A.K. भोईर, माजी आमदार उरण विधानसभा, माननीय सौ प्रियदर्शिनी म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य नवघर,
माननीय श्री कुणाल पाटील, सरपंच पागोटे व अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच अध्यात्माचा मार्ग स्वीकारून मोक्षाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी या सोहळ्यात 1106 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली. आता मात्र मनात फक्त गुरुपादुका दर्शनाची आतुरता जाणवू लागली. शिस्तबद्ध अशा रांगा सुरू झाल्या. सर्वांनी रांगेतून परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घेतले. दिवस मावळला आणि निरोप आरतीला सुरुवात झाली. सर्वांनी परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचा निरोप घेतला आणि श्रींच्या पादुकांनी देखील पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. श्री गुरुदेव.